नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीस डायरीमध्ये. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 आणि आमचा जो झेंडा आहे 15 ऑगस्टचा तो लावून झाला आहे. नवन्या रात्रीच बोलली, तर आम्ही रात्री 11:30 वाजताच झेंडा वगैरे तयार करून ठेवला होता, कारण सकाळी आम्हाला लवकर आवरायचं होतं आणि जायचं होतं यांच्या कंपनीमध्ये. 15 ऑगस्ट निमित्त यांच्या कंपनीत पूर्ण फॅमिलीला वगैरे बोलवतात. तर ह्यावेळेस पहिल्यांदाच मी चालली आहे. तर 2-3 वर्षापूर्वीच त्यांच्या कंपनीने अशी सुरुवात केली होती, की फॅमिलीला बोलवणं आणि त्यांचा जो प्लांट आहे, तो आजच्या दिवशी सगळ्यांना ओपन असतो बघण्यासाठी. तर लास्ट दोनदा म्हणजे गेल्या 2 वर्ष आम्हाला जमलंच नाही. तर ह्यावर्षी हे म्हटले आपण जाऊयात. तर आम्ही सगळे 6:45ला आवरून रेडी झालो आणि एकदम उशिरा ठरलं की जायचं हे रात्री बोलले. त्यामुळे आम्ही वेगळे असे कपडे आणले नव्हते. जे घरात होते तेच घातले. यांच्याकडे व्हाईट शर्ट नव्हता म्हणून यांनी ब्लू घातला. लकीली माझ्याकडे एक व्हाईट टॉप होता, तर मी घातला मग तो. आणि यांच्या कंपनीची बसच येणार होती घ्यायला, तर तीच इथे आलेली आहे आणि आम्ही त्यातनंच जाणार आहोत. तर पहिल्यांदा ज्यांच्या कंपनीच्या बसमध्ये देखील मी बसली होती. तर मी, नवन्या आम्ही बसलो आहे आणि नवन्या बसमध्ये मला वाटतं सेकंड टाईम बसली असेल. एकदा तिची आजी घेऊन गेली होती तिला बसने पिंपळगावला आणि हे आत्ता आम्ही बसतो तेच. तर तिथे कंपनीत गेल्यावर त्यांची जी कंपनी ना ती मस्त अशी सजवली होती. ही जी रांगोळी काढली, हे डेकोरेशन सगळं जेंट्स लोकच करतात. यांच्या कंपनीत जास्ती लेडीज नाही आहे. तर ही रांगोळी देखील एका जेंट्सनी काढली. इतकी सुंदर रांगोळी काढली होती की काय सांगू. श्रीमान आपको ध्वजारोहण के लिए आमंत्रित करता हूँ. जय साहब. नंतर तिथे आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले. सगळ्या त्यांच्या जे कंपनीतले होते फॅमिली मेंबर्स, कंपनीतले एम्प्लॉई यांच्यासोबत. त्यानंतर तिथे होतं वृक्षारोपण. तर आम्ही देखील एक झाड लावलं. ते यांची कंपनी भरपूर झाडं वगैरे लावते आणि व्यवस्थित काळजीही घेते. त्यानंतर मग होतं की आम्ही पूर्ण यांची कंपनी पाहिली, ऑफिस, यांचा डेस्क. तर इथे सगळ्यात मस्त होतं, ज्या स्टेप्स दिसतात, पायऱ्या दिसतात, तर त्याच्यावर मस्त असं एक एक काय म्हणतात आपल्याला, सजेशन किंवा एक एक रूल किंवा सूचना दिल्या होत्या, की मस्त अशा एक एक पायरीवर लिहिलेलं होतं. ते खूप छान वाटत होतं ते. म्हणजे आणि ते एकदम कलरफुल होतं, तर ना मस्त दिसत होतं. तर मग इथे वरती गेल्यावर यांच्या डेस्कजवळ वगैरे गेलो, तर तिथेही नवन्या थोडंसं एक्सप्लोर करत होती. प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने बघत होती. काय नाही पाठीमागे असं ओपन करा ना, मग भेटेल.
टाइगर लायनचे पिल्लू येते. लायन क्लब. त्याचे छोटे छोटे एवढेसे बाल आहे. पिकॉक डिअर. लायन बियर. बियर डायनासॉर रायनासॉरस. याच्या हा जो डेस्क आहे याच्या समोरच्या डेस्कवर हे बसतात. तर इथे एक कॅलेंडर होतं, तो नवन्या हेच बघत बसली. याच्यावर खूप असे ॲनिमल होते, तर तिला ते आवडतात त्या गोष्टी, तर ती त्या बघत होती. तर आम्ही हे सगळं बघितल्यानंतर त्यांचा पूर्ण जो प्लांट आहे तो देखील बघायचा होता, मग तोही आम्ही पाहिला. तर मी प्रत्येक ठिकाणी शूट नाही केले, अगदी थोड्या थोड्या ठिकाणी केले, कारण एवढा मोठी कंपनी बघताना प्रत्येक ठिकाणी शूट करणं नाही होत, कारण किती वेळ मी ते कॅमेरा घेऊन फिरणार. त्या कंपनी भरपूर मोठी आहे, प्रत्येकाच्यात वेगवेगळे सेक्शन आहे. तर पूर्ण कंपनी फिरता फिरता अक्षरशः माझे पाय दुखायला लागले होते. तर काही गोष्टी मी कॅप्चर केल्यात, काही नाही केल्या, कारण काही याचे ते मला सांगत होते की हे असं आहे, इथे मी हे करतो ते करतो. तर मी शक्यतो मग तेव्हा नाही कॅमेरा वगैरे चालू केला. ते सांगत होते तेच मी ऐकत होते, पाहत होते. काय वाव लई छान आहे. सोलर पॅनल म्हणतात ना याला? सोलर हा. घर आहे का ते? नाही बेटा, मग सोलर पॅनल आहेत. सोलर पॅनल. हा म्हणजे त्याच्यापासून सूर्यापासून ऊर्जा तयार करतो. तर हा त्यांचा रिसेप्शन एरिया आहे, जो मी मगाशीही दाखवला आहे. बसायचं वगैरे सोपे अगदी छान होतं. आणि त्यानंतर आम्हाला बोलवायला आले, कारण त्यांची जी बस होती आम्हाला घरी घेऊन येणार, ती आमची वाट बघत होती. तर बऱ्याचशा गोष्टी माझ्या कॅप्चर करायच्या राहिल्या, जेवढ्या जमल्या तेवढ्या मी केल्या. आणि हे आहे आमच्या सोसायटीचं. तर सोसायटीचा जो वेटिंग एरिया आहे ना, तिथे यांनी थोडंसं डेकोरेशन केलं होतं. मी हे खूप उशिरा पाहिलं, तर मुलांनी बऱ्याचशा गोष्टी काढून टाकल्या होत्या. समोरच्या भिंतीवरही बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या. तर वाजत आलेले आहेत 12 आणि आत्ताशी आलोय आम्ही घरी यांच्या कंपनीतून. कसं होतं पप्पांचं ऑफिस? छान असं. तू काय काय केलं तिथं? पळून खेळले, अजून मजा केली, अजून आणि काय खाल्लंस? आईस्क्रीम, पप्पांच्या ऑफिस मध्ये काय खाल्लं? श्रीखंड आणि पुरी. आणि भाजी नाही खाल्ली हो ना? तर तिथे नाश्ता वगैरे होता, तो आम्ही केलात. पूर्ण प्लांट त्यांचा आज बघण्यासाठी हो ना हो चालू होता, तर पूर्ण प्लांट वगैरे पाहिलं. भरपूर मोठी कंपनी आहे, भारी वाटलं आणि छान होता आजचा आमचा दिवस, हो की नाही? हो हो. आणि दुपारी आम्ही जाणार आहोत घरी आजीबाबांकडे, हो ना? तर दुपारी घरी जायचंय पिंपळगावला. तर म्हटलं त्याच्या आधी घरी यावं, थोडंसं फ्रेश व्हावं, कपडे वगैरे धुवायचे राहिलेत ते मशीनला लावून द्यावेत आणि त्यानंतर मग तिकडे जावं, कारण इथेही सकाळी लवकर उठलो होतो तर बरीचशा गोष्टी राहिल्या. झाडून सुद्धा नाही घेतलंय सकाळी, असं काय करतोय? तर इथे अजून अंथरायचे पांघरायचे कपडे होते तेही उचललेले नाहीये, ते एक साईडला टाकलं. पहिले आंघोळी वगैरे केल्यात आणि गेलो. मम्मीने मला आईस्क्रीम दिली, पप्पाने मला आईस्क्रीम मी मम्मीला आणि पप्पांना दिली. तिला बसमध्ये थोडंसं कसं तरी होत असेल, जास्त मळमळतं त्या टाईप. तर ती बोलत होते कसं तरी होतंय, कसं तरी होतंय, आईस्क्रीम खायची. मग तिला ते आईस्क्रीम त्याच्यावर इथपर्यंत आणलं. मग बसमधनं जेव्हा उतरलं तेव्हा पहिले आईस्क्रीम खाल्ली आणि येता येता काय केलं ग आपण? काय बघून आलो? गणपती बाप्पा. तर म्हटलं हो गणपती बाप्पा जे आहेत ते बुक करावेत म्हणून गेलो होतो. तर पाहिले ठीक होते, म्हटलं अजून एखाद दुसऱ्या ठिकाणी बघून घेऊयात आणि त्यानंतर मग बुक करून टाकूयात. नाहीतर ऐन टायमिंगला काय होतं, मूर्त्याही छान अशा राहत नाही. सगळेच बाप्पा छान असतात, पण जसे मनासारखे हवे ना, हो जसे मनासारखे हवे तसे बाप्पा मिळत. ते बाप्पा इथे ठेवायचे असतात, ते बाप्पा मंदिरातले असतात, देवाऱ्यातले असतात असं.
तर मग मनासारखे भेटतही नाही आणि मग खूप फिरावं लागतं आणि रेटही बरेचसे वाढतात ऐन टायमिंगला. त्याच्यामुळे मी तरी प्रेफर करते की आधीच बुक करावे, म्हणजे थोडीशी धावपळही कमी होती आणि मनासारखे भेटूनही जातात. ते एक मोठं काम झालं की मग डेकोरेशनचं काय ते करता येतं, ते बऱ्याचशा ठिकाणी मिळून जातं. पण सगळ्यात मेन जी असते बाप्पा बसवण्यासाठी ती म्हणजे बाप्पांची मूर्ती. तर ती बघायला गेलो होतो. बघूत आता कधी फायनल होते आणि मग फायनल झाले की सांगू तुम्हाला, हो ना. चला तर मग आता आम्ही आवरून घेतो, कारण खूप गरम होतंय, खूप गरमी होते बाहेर, खूप असं ऊन आहे. त्यामुळे पहिलं फ्रेश व्हायला हवं, म्हणजे जरा बरं वाटेल. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे, आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या. बाय बाय.